हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जळके आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतो एकदम झणझणीत, चमचमीत आणि तोंडाला पाणी आणणारं चविष्ट असं वांगं, तेही भरलेलं वांगं. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा जर ट्राय केलीत ना, तर जो वांगं खात नाही तो सुद्धा बोटं चाटून खाईल एवढी ही स्वादिष्ट होते. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवातीला आपण शेंगदाणे असे भाजून घेऊयात व्यवस्थित. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित असं भाजून घेते. तर शेंगदाणे भाजून एकदम मस्त होतात आणि वांग्यामध्ये जेव्हा आपण यांना घालतो ना तर याची चव एकदम मस्त येते. तर बघा आता शेंगदाणे एकदम मस्त असे भाजलेले आहेत. तर आता आपण काय करूयात, त्यांना काढून घेऊयात आणि यांचे साल वगैरे काढण्याची कसलीच गरज नाही आहे. तर यांना मी काढून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि यांना आपल्याला काय करायचं, थंड करून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये मी घालते थोडंसं तेल आणि त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस भाजून घेणार आहोत. तर आता यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. यामध्ये घालते सुका नारळ. तर सुका नारळ असा मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर बघा आता नारळ व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात आणि एकदम जास्त नाही भाजायचं आहे, नाहीतर एकदम जळून जाईल आणि मग मात्र याची एकदम कडवट चव येईल. तर नारळ भाजून झालेला आहे आणि याला मी काढून घेतलं आहे. आता या उरलेल्या तेलामध्ये मी घालते लसूण, त्यानंतर थोडंसं आलं आणि यांनासुद्धा भाजून घेऊयात. असं एकदम मस्त भाजायचं आहे बघा. आणि जेवढं चांगलं तुम्ही सगळे जिन्नस भाजून घ्याल ना तेवढी याची चव वाढते. आता यामध्ये मी घालते कांदा. तर कांदे इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत मीडियम साईजचे. आणि यांनासुद्धा आपल्याला काय करायचं, असं एकदम मस्त लाल करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत एकदम नरम होत नाही. तर आता बघा थोडासा कांदा नरम झालेला आहे. यामध्ये मी घालते मिरची. तर मी सुक्या मिरच्या इथे वापरलेल्या आहेत. तर मी 2 ते 3 सुक्या मिरच्यांचा इथे वापर केलेला आहे. यामुळे काय होतं की याचा रंगसुद्धा खूप मस्त येतो आणि याची चवसुद्धा खूप मस्त लागते. आणि यामध्ये आपल्याला मग रंग घालायची गरज पडत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही लग्नामध्ये किंवा मग पूजामध्ये सुद्धा वापर करू शकता आणि अशा प्रकारे भाजी बनवू शकता. एकदम मस्त चविष्ट होते. तर पंक्तीमध्ये ज्या प्रकारे बनवतात ना तशीच ही भाजी लागते. तर बघा आता मी यामधलं सगळं कांदा, लसूण, अद्रक, मिरची आणि खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणेसुद्धा भाजवलेले आहेत. तर या सगळ्याला थंड व्हायला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण वांगी व्यवस्थित चिरून घेऊयात. तर बघा आता मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि वांगी घेतलेली आहेत बघा अशी काठी वांगी. आता यांना काय करायचं आहे, असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला काय करायचं आहे, अशा प्रकारे बघा कापून घ्यायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे की कीड वगैरे नाही आहे आणि चांगलं व्यवस्थित आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं ना, सगळी वांगी चिरून घ्यायची आहेत. आणि तुम्ही बहुतेकदा अशा प्रकारे भाजी खाल्ली असेल तर ही एकदम आजीची रेसिपी आहे. तीसुद्धा अशीच बनवते आणि एकदम चविष्ट अशी लागते. तर जो खाणार नाही तो सुद्धा व्यक्ती मागून खाईल एवढी ही मस्त भाजी लागते. तर आता बघा मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. वांगी चिरून साईडला ठेवलेली आहेत. बघा आता मिक्सरच्या जारमध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचसोबत मी खोबरंसुद्धा घालते आणि हे जिन्नस मी सुरुवातीला असेच वाटून घेते. तर हे सुरुवातीला वाटण्याचं कारण आहे की आपण जेव्हा याला एकदम सुरुवातीला वाटून घेऊ ना तर याची पेस्ट एकदम मस्त होते आणि हे अजिबात दरदरं राहत नाही, एकदम बारीक होऊन जातं. आता याच बाउलमध्ये पुन्हा सगळं बाकीचं जिन्नस उरलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि यालासुद्धा वाटून घ्यायचं आहे. तर बघा आता यामध्ये मी उरलेलं कांदा, खोबरं, लसूण आणि मिरची वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते एक मुठ्ठी कोथिंबीर आणि त्याचसोबत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे, जेवढी बारीक आपण करू शकतो. तर बघा याला ना एकदम मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर वाटण आपलं तयार झालेलं आहे. याला आपण एकदा
प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी आता याला प्लेटमध्ये काढून घेते आणि यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत. तर बघा, सुरुवातीला मी सगळा मसाला काढून घेते आणि यामधलं वाटण जे आहे ते आपण अर्धं वांग्यामध्ये भरणार आहोत आणि अर्धं जे आहे ते आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. तर वाटण काढलेलं आहे. आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट मी घालते 1 चमचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, कारण आपण यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत वाटणामध्ये आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि सगळं आता एकजीव करून घेऊयात. बघा अशा प्रकारे. तर मी हात स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याला एकजीव करून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे वांग्याचं झणझणीत असं कालवण बनवणार ना, तर प्रत्येकजण याचा फॅन होऊन जाईल, एवढी ही चविष्ट रेसिपी आहे. आता बघा, वांगं मी घेतलेलं आहे आणि यामध्ये असं मसाला व्यवस्थित भरून घेते. तर आपल्याला एकदम पुरेपूर वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर वांगं फक्त मी सुरुवातीला चिरून ठेवलं होतं, वाफवलेलं वगैरे काही नाही आहे. तर बघा आता यामध्ये असा मस्त मसाला भरून घ्यायचा आहे एकदम. तर बघा आता वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेऊयात आणि काटे वांग्यांचाच वापर करा, म्हणजे याची चव एकदम मस्त येते गावरान. आणि ही एकदम माझ्या आजीची पद्धत आहे, तीसुद्धा अशीच बनवायची. तर आता आपण तडक्यासाठी तयारी करूयात. तर मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. थोडंसं जिरं घातलं आहे. त्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा राई घातलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. तर कांदा इथे मी पुन्हा वापरलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. 1 कांद्याचा वापर मी इथे केलेला आहे. आणि आता सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, लाल करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण उरलेलं जे वाटण होतं ते इथे घालून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी उरलेलं वाटण घालून घेते आणि याला एकजीव असं परतून घेते मस्त. एकदम खमंग असा सुवास सुटलेला आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं, याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरती परतवायचं आहे, हाय फ्लेम नाही करायचा, नाहीतर मग हे मसाले जळून जातील. हे बघा अशा प्रकारे. तर मसाले मस्त परतले गेले ना की याची चव मस्त येते, म्हणून हे जास्त चांगलं परतणं जरुरी आहे, गरजेचं आहे. तर बघा आता मसाले परतून झालेले आहेत. आता यांना तेल सुटायला लागले. या स्टेजवर यामध्ये मी घालते किचन किंग मसाला. तर 1 ते 1.5 चमचा इथे मी वापरलेला आहे. त्यानंतर धने पावडर घातले 1 चमचा आणि जिरा पावडर घातलेली अर्धा चमचा आणि थोडीशी हळद घातलेली आहे, कारण आपण सुरुवातीला सुद्धा वापरलेली आहे. आणि बस हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी लाल तिखट पुन्हा नाही वापरले, कारण आपण 2 वेळा घातलेला आहे, एकदा लाल मिरची आणि एकदा लाल तिखट, त्यामुळे जास्त तिखट होईल. तर आता हे परतून झालेलं आहे. यामध्ये मी आता भरलेली वांगी आणि बघा याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि काटे वांग्यांनी काय होतं ना, याची चव अजून मस्त येते. तर बघा अशा प्रकारे. तर मी याचे देठ वगैरे काढलेले नाही आहेत, वांगी अशीच ठेवलेली आहेत. हे बघा अशा प्रकारे. तर वांग्यांना व्यवस्थित यामध्ये काय करायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात पाणी. तर जेवढं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्या अकॉर्डिंग पाणी घाला. पण वांगं मस्त शिजलं पाहिजे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. वांगं जेवढं जास्त मस्त शिजेल ना, तेवढं हे चविष्ट होईल. तर हे बघा अशा प्रकारे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता जर गरज वाटलीच तर थोडंसं अजून पाणी घाला, नाहीतर मग एवढंच ठेवा. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठसुद्धा आपण मसाल्यात पहिला वापरलेलं आहे, त्यामुळे सांभाळून घालायचं आहे. आणि बघा 15 मिनटं याला मी मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. आणि बघा 15 मिनटाच्या नंतर आपली एकदम चमचमीत, झणझणीत, चवदार, चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. भरलेलं वांगं तयार झालेलं आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय.